किती वेळा सांगितले नको मोटर चालू कर, नको मोटर चालू कर, तरी करायचंच आहे ना. किती वेळा झाली आतापर्यंत? 5-6 वेळा झाली असेल. मग बिपरजोयचा असर काय आपल्या घरात करून घ्यायचा आहे काय? होतोय तिथं पुरंच आहे की. 4000चा फटका लागल माहितीये का? तुझं काय चाललंय बेडूक? तुझं काय चाललंय बेडूक? मांडी घाल, व्यवस्थित मांडी घाल. मांडी घाल, मांडी घाल, मांडी घाल. पिलू पाय व्यवस्थित करून बस. हाय का? next morning. हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सर्वजण? मॉन्सून 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 हे मॉन्सून नाही आहे, हे सायक्लोन आहे. सायक्लोन इफेक्ट आत्ता आमच्या इथं दिसायला चालू झाला आहे. रात्री किती वाजता लँडफॉल झाले माहिती नाही. 2 वाजेपर्यंत वाट बघितली, त्यानंतर काही झोप आली, त्यामुळे झोपून गेलो. त्यानंतर कधी झाला 3-3:30 वाजता परत जाग आली. बघितलं लँडफॉल होऊन गेला होता. 17 किलोमीटर झाला होता आणि आता खूप पुढे पण गेला आहे, पण त्याचा इफेक्ट अजून चालू आहे. वारं आहे, पाऊस आहे, नेटवर्क नाही आहे, लाईट नाही आहे. रात्रीपासून कालपासून लाईटीचा प्रॉब्लेम आहे, लाईट नाही आहे. मला वाटते काल आणि आज 2 दिवस लाईट नसणारच आहे. आणि कंपनी सुट्टे, दांडी मारली आज, दांडी. अंशुची मस्ती चालू आहे. मोबाईलमध्ये चार्जिंग नाही आहे म्हणून आता मोबाईल तो घेऊ शकत नाही आहे. पप्पाचा मोबाईल लागतो त्याला घ्यायला. काय करतो शनू? काय झालं? अच्छा, पाऊस किती मोठं पडतोय ना. हे बघ,
अ, 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 अ. आज दांडी दांडी ऑफिसला. आता थोडा कमी झालाय पाऊस. आणि हे बघा माझ्या झाडांची काय हालत झाली आहे. सगळं पाणी पाणी भरलंय याच्यामध्ये. फुल पाणी भरलंय. ते तरी पण फुलं उमडलीत. तरी आता देवबाप्पाला घालूया आपण. आणि सगळं भरलं. त्यांचं झाड मोडूनच गेलंय, तुम्ही बघितलं. हे मागचं आहे, याचं सगळं पाणी भरलंय. वारं अजून वारं भरपूर आहे. इथे एक ट्यूबलाईट पण फुटली बाहेरची. इथून ट्यूबलाईट. आता इथं काच वगैरे झाली असेल सगळीकडे. हे सगळं उडून वगैरे इकडं पण एक आलं.
The next morning. हा आहे लाईट नसल्याचा 4था दिवस आणि मी आता पाणी भरायला चालले. वरचं पाणी थोडंच राहिलेलं आहे टाकीमध्ये, म्हणून म्हटलं तुम्हाला दाखवते की आम्ही पाणी कुठून भरतो नक्की. तर हे आमचं स्टोरेज एरिया आहे. आता हे पेपर वगैरे सगळं घाण झालेलं आहे इथं, पण हा आता मी काढणार आहे आणि इथून खालून स्टोरेजमधून पाणी घेणार आहे. तर हे आहे स्टोरेज, फुल आत पाणी. एक बकेट मी पाणी काढलेलं आहे. आता भांडी वगैरेसाठी काढले. सकाळीच कपडे वगैरे धुवून ठेवलेत. कपडे वगैरे धुवून झाले, सगळं कामं वगैरे आवरलेत. टाकीमध्ये आहे पण ते आता वापरायचं.